नमस्कार मंडळी, मी ओमकार विजय नारकर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनल ओव्हीएन व्लॉग्स मध्ये। मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ मी बनवणार आहे आणि व्हिडिओ हा बनवण्याचं मेन कारण म्हणजे तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळालं असेलच। तर हो मित्रांनो, मी चाललो आहे आपल्या कोकणातल्या गावात शिमगा उत्सवासाठी। कधी मी गेलो नाहीये, फर्स्ट टाइम जाणार आहे, फर्स्ट टाइम अनुभवणार आहे शिमगा उत्सव। कशा प्रकारे देव आपल्या घरी येतात, कशा प्रकारे पालखीची पूजा वगैरे केली जाते, देवांची पूजा वगैरे केली जाते, मानपान काय असतो, हे सगळं अनुभवण्यासाठी मी फर्स्ट टाइम जाणार आहे कोकणामध्ये आणि अनुभवणार आहे शिमगा उत्सव। तर आता वाजलेले आहेत, तुम्हाला टाइम अपडेट पण द्यायचं आहे। तर आता वाजलेले आहेत 5:45, आपली 5:30ची बस आहे। तर आपल्याला लवकरात लवकर आता निघावं लागणार आहे। म्हणजे काय की आता संध्याकाळचा टायमिंग आहे, ऑफिस वगैरे सुटण्याचा टायमिंग झालेला आहे, तर रस्त्याला खूप गर्दी असतं, खूप ट्रॅफिक असतं। तर आपण वेळेच्या अगोदर पोहोचलेलं बरं। तरी पण एकदा मी आपली शॉरिटीसाठी मी जस्ट आता ड्रायव्हरला कॉल करणार आहे आणि एकदा कन्फर्म करून घेतो की नेमकी बस निघाली आहे की नाही किंवा कुठपर्यंत पोहोचली आहे। सो आपण जाणार आहोत त्या अपडेटनुसार। आणि हो मित्रांनो, मी ट्रॅव्हल करणार आहे बसनी। ऍक्च्युली माझा प्लॅनिंग असा होता की बाईकनी जायचं, बट एंड मुवमेंटला असं सीन झालं, मम्मी पण तयार झालेली आहे, तर मम्मी देखील येणार आहे माझ्यासोबत कोकणामध्ये। सो तिला घेऊन चाललो आहे आपण। आणि लकीली बोलू शकतो की आपले तिकीट्स आहेत त्या कन्फर्म झालेले आहेत। तर जाताना आपण जाणार आहोत साई पूजा ट्रॅव्हल्सनी आणि येतानाचा जो सीन आहे तो मी तुम्हाला कळवीन पुढच्या येत्या व्लॉग मध्ये, किंवा येताना तुम्हाला कळवेल। कारण की आता गावी चाललोय, तर तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा पण गावी जातो त्यावेळी आपले जे काही व्लॉग असतात ते कंटिन्यू चालू असतात। सो आय होप की आता पण तुम्हाला कंटिन्यू व्लॉग पाहायला भेटतील। 2 ते 3 दिवसासाठी मी चाललोय, सो तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा जो व्लॉग असेल तो पाहायला भेटेल, आय होप सो। बाकी चला मग आता उशीर न करता निघूया। जस्ट मस्तपैकी तयार झालेलो आहे, ऑल सेट टू गो, बाय। लोकेशनवर आलेलो आहे। इकडे मम्मी आहे आणि मम्मी आणि मी दोघंच चाललोय गावाला। तो इकडे बस बघू शकता, लाईनीत उभ्या आहेत। आपली अजून आलेली नाहीये गाडी, वेळ आहे खूप येण्यासाठी। इकडे बघू शकता नवनाथ ट्रॅव्हल्स उभे आहे, त्याच्या मागे दुसरी ट्रॅव्हल्स आहे। त्या लाईनीमध्ये सगळे ट्रॅव्हल्स उभे आहेत आणि अजून आपली आली नाहीये। आपली आली की तुम्हाला दाखवीन मी। बिल्डिंग बघा मित्रांनो, लाईनीमध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 बिल्डिंग आहेत लाईनीमध्ये। आणि वरून मेट्रो हायवेला तो ही बस निघाली आहे। तर बघू शकता तो ही आहे रोशन ट्रॅव्हल्स गोवासाठी।
टाकायचे मागे, बॅग मागे टाकायचे. सीट नंबर काय? 21-22. हा 21-22. ओमकार नारकर आणि विनीता नारकर. एक मिनिट. मित्रांनो जस्ट गाडी आली आहे आमची. मम्मी बघू शकता प्रवास चालू झालाय. गणपती बाप्पा विंडोला थोडं ऍडजस्ट करावं लागणार आहे. बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता गाडी पूर्ण रिकामी आहे. फक्त मोजकेच काही सीट आहेत ज्या भरलेल्या आहेत. बाकी गाडी पूर्ण रिकामी आहे. माहीत नाही पुढे काय चालतं, पुढे माहिती पडेल हळूहळू. बाकी जाऊ शकतो. मस्त विंडो सीट भेटली आहे. थोड्या वेळाने भेटू. तर मित्रांनो आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि इकडे डेकोरेशन बघा एकदम मस्तपैकी केलेलं आहे. धबधबे वगैरे आणि उद्या शिवजयंती असल्यामुळे पूर्ण एकदम सजावट. सगळीकडे पूर्ण चारी बाजूला झेंडे. खूप भारी असे धबधबे वगैरे दाखवले. तो गोष्टीमध्ये एक क्लिप आहे मित्रांनो. बस बंद पडली आहे साई पूजा. आम्ही इकडे उभे आहोत दादरमध्ये. आता दुसरी गाडी येते सो त्याच्यासाठी वेट करतोय. सो बघू कधीपर्यंत येते. आता वाजले 9:30. अजून इकडनं आपल्याला खूप पल्ला गाठायचा. अजून मुंबई पण क्रॉस नाही. आपण मुंबईमध्येच आहोत प्रॉपर. सो बघूया कधी येते गाडी दुसरी आणि त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. आता परत तर मित्रांनो थोड्या वेळानेच आपल्याला दुसरी गाडी देण्यात आलेली आहे आणि ह्या हप्त्याने आता दुसऱ्या बसमधून आपण चाललेलो आहोत गावासाठी. लकीली चांगलं होतं. काही तिथं ट्रॅव्हल्सचे जे माणसं होते ते खूप चांगले होते. त्या लोकांनी लगेच आपल्याला दुसरी बस सर्व्हिस करून दिली आणि आता आपण निघालो आहे गावाला जाण्यासाठी. बघूया आता किती वाजतील पोचायला, कारण की ऑलमोस्ट इकडे 1 ते 1.5 तास लेट झाला असल्यामुळे गावाला पण आपल्याला 1 ते 1.5 तास लेट होणार आहे असं वाटतंय. बट खूप फॉर द बेस्ट. बघू बाय.
सो फ्रेंड्स, जस्ट मी घरी आलेलो आहे आणि आत्ताच म्हणजे थोडा वेळ झाला येऊन, फ्रेश वगैरे अजून व्हायचं आहे. सर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. जर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. बाकी हा व्हिडिओ इथेच एंड होतोय. नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी लवकरच येईल. तोपर्यंत बाय.